तुमची नमस्कार, ओळख करून द्या. माझं नाव नमस्ते. सुयोग प्रकाश वडगावे, ॲट पोस्ट डिस्कळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपण चैतन्य कृषी पर्यटनमध्ये आपण आज सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 आपलं पॅकेज आहे. त्यात सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि इथल्या फॅसिलिटी आपण पुढे बघूया. चैतन्य कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी जवळपास काही आकर्षण करणारा पॉइंट आहे का, हा जिथं आहे ना तुम्ही आपलं पर्यटकांना घेऊन जातात? आपलं एक मंदिर आहे इथे, भैरवनाथाचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. त्यात आपलं एक राईड आहे आपल्या टुरिझममध्ये. या पूर्ण हा, पॅकेजमध्ये आहे. पॅकेजमध्ये आहे. तर मग सर, आपण या पूर्ण कृषी पर्यटन केंद्रावरती ज्या पर्यटकांसाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्यात, त्या प्रत्यक्ष जाऊन पाहूयात. हा, चालेल? चालेल. ओके. ओके सर. चैतन्य कृषी पर्यटन केंद्र, याचा एंट्री पॉइंट आहे, एंट्रन्स आहे. पूर्ण कलरफुल आहे बघा. खूप छान पेंटिंग आणि फुलांची वेल आहे वरती. आणि हा जो भाग आपण पाहत आहात, हा आहे पार्किंग एरिया. इथं आपण गाडी पर्यटक पार्क करू शकतात. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन हे आहे बुकिंग ऑफिस. सर, बुकिंग कशी घेता, ऑनलाईन, ऑफलाईन? आपल्यात तर ऑनलाईन बी टेलिफोनिक आहे आणि ऑफलाईन बी बुकिंग आहे. टेलिफोनिक ही होत हा. असेल. ओके. आणि पर्यटक इथं आल्यानंतर सुरुवातीला तुम्ही वेलकम वगैरे करत असाल? हा, वेलकम मग ड्रिंक होते. नंतर आपलं मग पॅकेज घेऊन आपण बाकीच्या ओके. ऍक्टिव्हिटी किंवा म्हणजे त्यांचा नाश्ता देऊन. कस्टमरचं स्वागत काही विशेष वेगळ्या पद्धतीने केलं जातं? हा, पण आता ऊसाचा रस देऊन करतो. आमच्या शेतातील ऊसाचा रस आहे, ते देऊन ओके. आपण करतो. आणि हा जो मोकळा परिसर दिसत आहे, इथे काही ऍक्टिव्हिटी वगैरे घेतात का? हा, जेवण आता वर बी होतं आणि इथं बी जेवणाचं सिस्टीम ओके. आहे. इथेही जेवणाचं हा. अरेंजमेंट केली जाते. बसायला बेंचेस आहेत. आजूबाजूचा एकदम छान पेंटिंग्स वगैरे आहेत. सुंदर परिसर आहे. आणि इथे वडाचं झाड आहे. पारंबा आणि हे प्रत्येक कस्टमर, व्हिजिटर, पर्यटक इथे आरामात बसून प्रत्येकाच्या स्वतःच्या स्पेसमध्ये राहून गप्पा मारू शकतात. आणि आता आपण पुढे जाऊया आणि ह्या पर्यटन केंद्रामध्ये वेगवेगळ्या काय सुविधा दिल्यात त्या पाहूयात. हा परिसर बघा किती सुंदर आहे. दोन्ही बाजूनी खूप छान झाडं लावलेली आहेत. लँडस्केपिंग आहे, लॉन आहे. लॉन सोबतच स्टेज फॅसिलिटी पण आहे ना सर? हा, त्याला अटॅच स्टेज केलं जातं. आणि हे आपल्याला आजूबाजूने दिसतंय हे. आतमध्ये जाऊन पाहूया. आता आहे आणि ते टेबल ही व्यवस्था. बैठक व्यवस्था आहे ना? हा, नाही ते नाही, हे त्यात आहे. अजून त्याचं बी घ्या. आतमध्ये पण आहे. हा एक असं उभा राहून आरामात छान, खूप निसर्गाच्या सानिध्यात ग्रीनरी आहे मेन म्हणजे. छान स्टँडिंग आहे हे. हो ना? हा, आणि ते आपण भारतीय बैठक प्रमाणे बसायची सुखसुविधा हा केलेली पूर्ण आहे. डायनिंग एरिया. हा. अरे वा, हे खूप छान आहे. हे बसण्याची सोय केली आहे हा, भारतीय पर्यटकांची. बैठकमध्ये भारतीय बसण्याची बैठक. व्यवस्था आणि हे टेबलवर. आणि पुढच्या डायनिंग एरियामध्ये हा, हे नॉर्मल खुर्ची टेबल आहेत. एकाच वेळी किती पर्यटक बसू ॲट अ शकतात? टायमाला 80 बसतात, खालीवर 80 80. पर्यटक बसू शकतात. आणि ते सेल्फ सर्व्हिस लावलेले असते पण सेल्फ टेबलला. सर्व्हिस आणि किचन ह्या किचन साईडला इथं आहे आहे. समोर. हा, जेवण सर, झालं. मला जेवणाचं तुमचं मेनू कसा असतो ते सांगा. जेवणामध्ये आपल्या पनीरची भाजी असते, चपाती, म्हणजे श्रीखंड, पूर्ण व्हेज मेनू लोणचं, आहे आपला? पापड. हो. आणि किती दिवसाची टूर असते? 1 डेच आपण घेतो. सकाळी वन डे 10:30 ट्रिप ते आहे. संध्याकाळी 5:30. मग 10:30 ते 5:30 पर्यंत हो. काय कुठल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज? त्यात आता स्विमिंग, रेन डान्स होतं, आपलं वॉटरफॉल आहे. नंतर बोटिंग होतं. नंतर हॉर्स रायडिंग आहे, झुलता पूल, टायर ब्रिज, आर्चरी शूटिंग, रायफल शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटन. ओके. नंतर जेवण, जेवण. नंतर 3-4 वाजता हा. परत ऍक्टिव्हिटी असतात मध्ये का? हा, आता जेवण 11 ते 2 स्विमिंग, रेन डान्स, वॉटरफॉल राहतो. 2 ते 3 जेवणाचा राहतं. जेवणानंतर एक विश्रांती होती. 3:30 नंतर ऍक्टिव्हिटी चालू होतात. बोटिंग, हॉर्स रायडिंग असेल, झुलता पूल, टायर ब्रिज, ओके. रोपवे. त्यांच्या आवडीनुसार हा, त्यांनी ते ऍक्टिव्हिटी आपल्या घेऊ शकतात. शेड्यूलनुसार आपण ते ऍक्टिव्हिटी आणि ह्या ठेवलेल्या आहेत. पॅकेजची किंमत किती आहे? किती ह्या घेतात? पॅकेजची 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत ₹450 आहे. 10 वर्षापासून ₹750. 750. इथे पर्यटकांना बसण्याची सोय केली आहे ना? हा, जेवणाची सोय आणि बसण्याची सोय. बसण्याची सोय. आणि समोर आपण स्टेज पाहतात. या हा, स्टेजवरती वेगवेगळे कार्यक्रम होतात? हा, बर्थडे होतात किंवा आपण बाबा एक थोडा एंगेजमेंटचा याचा कार्यक्रम आपण इथे होईल, लिमिटेड माणसांचा होऊ शकतो ओके. इथे. फॅमिली हा, रियुनियन, गेट हा, टुगेदर. गेट टुगेदर. समोर असा लॉन आहे. पलीकडेही बसण्याची अरेंजमेंट आहे. आणि इथे आउटडोर गेम्सही दिसतात समोर. हा, आर्चरी आणि रायफल शूटिंग इथे होतं रायफल आपलं. शूटिंग इथे. काही कंपनीचे ट्रेनिंग्स वगैरे होतात?
आता आल्यात का गोविंदचं कंपनीत? झालं होतं ट्रेनिंग. ओके. गोविंदचं एक 400-450 जणांचा ग्रुप होता. होता. 8 दिवसात त्यांनी आपलं बुकिंग करून 8 दिवस ते आले. ग्रेट. आणि पर्यटकांना शेतावरती शिवार फेरी करायला नेतात का सर? हां, शिवार फेरी असते ना आपल्या पॅकेजमध्ये शिवार फेरी बी आहे. किती एकर क्षेत्र आहे? आता आपलं 7.5 एकरचं हे क्षेत्र आहे आणि 7.5 एकरचं आता पलीकडे क्षेत्र आहे आपण नवीन आणि खरेदी केलेलं ते. पूर्ण शेतावरती कुठली पिकं घेतलात? आता त्यात टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगा आहे. फळबागा आहेत? हां, फळं म्हणजे आता पेरूची बाग लावायची चालली आणि खाली मग खाली एक दुसरा एरिया आहे त्यात मग सुपारीचं झाड आहे, पेरूचं आहे, नारळ लावलेले आहेत. प्रोसेसिंग वगैरे काय हां. करता आपण इथे? नाही, नाही, नाही. अजून ओके, प्रोसेसिंग नाहीये. खूप सुंदर. हे वॉटरफॉल, हा वॉटरफॉल. पलीकडे रेन डान्स आहे आणि स्विमिंग पूल, इथे राहण्याची सोय, नाही आता लेडीज चेंजिंग रूम चेंजिंग रूम आहेत ह्या हं. सगळ्या. पलीकडे समोरचा रेन डान्सचा भाग दिसतोय आणि हे वॉटरफॉल. पाण्याचा सोर्स काय आहे फार्म वरती? विहिरीचं पाणी आहे ना आपल्याला. विहिरीचं पाणी हं. आहे. किती विहिरी आहेत? आपल्या 2 विहिरी आहेत. त्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहेत हा का आपल्याला वेगळे चार्जेस द्यावे लागतात? नाही, नाही सगळे इन्क्लूडच आहे. सकाळी वन टाईम पे केल्यानंतर परत पेची परत सिस्टम नाही. चार्जेस द्यायची गरज हं. नाहीये. तो आपला आवाज ऐकतोय बघा, रिस्पॉन्ड करतोय. चेतक चेतक. त्याचं नाव आहे चेतक. छान आहे फार. आणि ही झिप लाईन आहे. ही झिप लाईन. हं. सेफ्टी इक्विपमेंट काय आहेत? हा झिप आपण लाईनला हे लागतात ना सेफ्टी बेल्ट आहे ना आपल्याकडे. सेफ्टी बेल्ट. हं. समोर ऊसाचं हा गुराळ आहे. गुराळ. गुराळनं ऊस रस काढताना फक्त? हां, नाही आपल्या म्हणजे स्वतःचाच ऊस लावलाय आपण. त्यामुळे इथल्या पर्यटकांना आपण त्याच पॅकेजमध्ये ऊसाचा रस हां. देतात. आणि समोर बैलगाड्या दिसतात आहेत. बैलगाडी राईड पण आहे? हां, बैलगाडी राईड आहे ना. इकडे हुरडा पार्टीचं हां. आयोजन केलं जातं का? हां, इथे हुरडा पार्टी होते आपली. आणि बसण्यासाठी जागा त्यांना हे काय ते त्याच्यावरच बसायचं आणि ते ह्याच्यावरतीच हां. बसतात. वाह! छान. तिथे आणि कोंबड्या पुढे पालन आहे त्यात. ओके, पोल्ट्री फार्म पण कुक्कुटपालन. आहे. की पर्यटकांसाठी हां, ही झुलता पूल, टायर झुलता ब्रिज, पूल आहे. एडव्हेंचरस एडव्हेंचर गेम आहेत ॲक्टिव्हिटी. सगळे. हां. त्या एडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी काय वेगळी परमिशन घेतली आपण सर? नाही, नाही त्यातच म्हणजे इतक्या हा नॉर्मल लेव्हल असल्यामुळे त्याचं काही नाही त्याची आणि काही गरज नाही हां पडली. आणि हॉर्स रायडिंगचा हा इथेच हॉर्स रायडिंग होतं. ओके, हॉर्स रायडिंगचा हां. ट्रॅक पण हाच आहे. आणि समोर किती रिकामी जागा आहे बघा. ह्याच्यामध्ये वेगवेगळे आउटडोर आता ॲक्टिव्हिटीज घेतात का? नवीन ॲक्टिव्हिटीज होती आपली तिथं. हां. सायकलवरनं रोप म्हणजे सायकल रोप केलाय आपण आता. सायकल तिथून चालणार त्या सायकल रोप. रोपवरनं. एक ओके. आता 1 महिन्याभरात काम त्याचं पूर्ण होऊन जाईल. आणि जे आपले ग्रामीण खेळ असतात विटीदांडू, लगोरी, गोट्या आता वगैरे गोट्या ते वगैरे घेतात आहेत. का? हां, गोट्या घेतो आपण. रस्सीखेच घेता. हां, रस्सीखेच. परत इथं क्रिकेट म्हटलं तर टग या ऑफ लॉनमध्ये वॉर, होऊन जातं. क्रिकेट, बॅडमिंटन होतं इथं. बॅडमिंटन हं. आणि लहान मुलांसाठी खेळण्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पण आहेत इथे इक्विपमेंट्स. लॉन पण छान मेंटेन केलाय. त्याला आम्ही कागदी गुलाब म्हणायचो लहानपणी. हां. अ, अ, पण आता त्याला पेपर बोगनवेल म्हणतात ना? हां. त्याला इकडे आपलं पेपर म्हणजे झाडाला त्या फुलाला पेपर फुल म्हणतात ते. पेपर फुल. हं. हां, वेगवेगळे नाव आहेत. ते देशी केळीचं झाड आहे. देशी केळींची बाग. त्याच्यात गड आलाय खाली. हो. इथे पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाइज केल्या हं. जातात. छान आहे हे पण जागा. काही काहींचे बाबा हे असेल मीटिंग वगैरे हां, मीटिंग हॉल मीटिंग्स म्हणून वगैरे पण कंडक्ट करतात. हे गार्डन आपलं बसायला, उठायला, लहान मुलांना खेळायला. खेळण्यासाठी हं. गार्डन. आता आपलं रूमचं काम चालू आहे. 1-2 वर्षात त्या रूम होऊन राहण्याची जातील. सोयही केली हां. जाईल. वाह! हे समोर बोटिंग. हां, हे बोटिंग.
आता पाऊस नाही ना तर ह्या वेळेला 1.25 भरून एकरचं हे शेततळ आहे आणि इथे कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात? स्विमिंगच सॉरी बोटिंगच घेतो आपण. फिशिंग वगैरे? फिशिंग होतं आता आपलं. आपण हा. पाणी आता कमी असल्यामुळे सोडलं नाही. आपलं स्वतःच आपण फिशिंग प्लॅन होता आपला इथे. ओके. बोटिंग आणि फिशिंगच्या ऍक्टिव्हिटीज चालतात इथे. किती मोठं शेततळ आहे. शेततळ्याच्या पलीकडे जी दिसत आहे ती आपली आंब्याची बाग आहे आणि त्याच्या पलीकडे काय म्हटलं? त्याच्या पलीकडे सुपारीची आणि याची बाग आहे आपली नारळाची. सुपारी आणि नारळाची बाग. आणि समोरचं झाड दिसतंय ते रुद्राक्षाचं झाड. ओके, आपण रुद्राक्षाच्या झाडाच्या जवळ जाऊ. सातारा जिल्ह्यात तर अजून कुठे नाही रुद्राक्षाचं झाड. रुद्राक्षाचं झाड आहे हे. सातारा जिल्ह्यात पूर्ण नाहीये हे हो. असं कोणाकडे. वाह, छान. तर तुम्ही तुमची वेळ दिली आणि आम्हाला खूप छान माहिती सांगितली. त्याच्याबद्दल मी तुमची धन्यवाद. मनापासून आभारी आहे. थँक यू. धन्यवाद. आणि पर्यटकांनीही खटाव तालुक्यात आल्यानंतर नक्की ह्या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायला यावं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हे पूर्ण कृषी पर्यटन केंद्राचा अनुभव पण पर्यटकांना चांगला येत असेल आणि पर्यटकांचा कलही दिवसेंदिवस कृषी पर्यटनाकडे वाढत आहे. तर सगळ्यांनी आवर्जून नक्की भेट द्यावी. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.